ठेवून येते येऊन करतात. त्यांनी पैशाकडे नाही बघितलं, आपल्या महिलांकडे बघितलं की त्यांना काहीतरी दोन पैसे कमावता आले पाहिजेत. ते तिथं घरी बसून पण त्यांनी त्यांचा रोज कमावला असता, पण नाही, त्यांना पण वाटलं की आपल्या महिलांना काहीतरी कमावता आलं पाहिजे, दोन पैसे त्यांच्याकडे आले पाहिजेत. मग त्या हेतून सुद्धा आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी आले. त्यानंतर आर्यवर्कचं काम खूप छान आहे, मला ते पण आवडलं. त्यानंतर सरांसोबत असलेल्या मॅडम यांचं तर खरंच मी खूप अभिनंदन पण करतो, धन्यवाद व्यक्त करतो. कारण की त्यांना साथ देणार कोणतरी पाहिजे, आणि त्यांच्या त्या पत्नी आहेत. म्हणजे माणूस एकटा करायला तयार होतो, आपण टाळी वाजायला घेतो एक हाताने वाजत नाही, दोन हातच लागतात. म्हणून त्यांचं सुद्धा या आपल्या परीक्षेनं खूप मोलाचं सहकार्य. त्यानंतर आपल्याला जे कोणतरी पटवून सांगायला कोणतरी पाहिजे, मार्गदर्शन करायला, ते कांबळे सर म्हणजे एवढं भारी बोलता सर तुम्ही, की कोणतंही उदाहरण असं देते बरोबर तुम्ही मॅच करून त्या अनेकदा आपल्या भाषेत असं एकदम छान तुम्ही आम्हाला सर्व महिलांना समजावून सांगितले. सुरुवातीला तुम्ही तिथं आले, तुम्ही म्हणजे आमच्या पद्धतीने त्यांना समजून झालं, म्हणून त्यांना ते पटलं सगळं. सर यायचे, ते बोलायचे, सगळं काही ठीक आहे, पण ते वरून जायचंय. मी तुम्हाला बोललो सर मग कोणतरी चांगला माणूस घ्या ना, मग तेव्हा तुम्ही बोलले कांबळे सर म्हणून एक. कारण आमच्याकडे एक अशी सर पद्धत असते, एक पटवून देणारा एक माणूस असतो. मी तुम्हाला बोललो होतो बघा, म्हटले कोणतरी आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे, मग कांबळे सरांना घेऊन आले. म्हणजे हे त्या आपल्या महिला सर्व समजून गेलं. त्याच्यानंतर मी होतोच. नंतर सुरुवातीला भरपूर महिला आल्या करोळच्या, पण त्यांनी काही मागितले, पण आपल्याला काही थांबायचं नव्हतं. ते त्यांच्या पद्धतीने ते राहिले घरी, म्हणून आपण तिथं थांबलो नाही, आता पुढे थांबायचं नाही. तुमचं शिलाई म्हणजे सांगतो, आता हे सर्टिफिकेट आहे ठीक आहे, मी याच्यावर प्रयत्न करतो, पण शक्यतो ते गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असं सर, हे गव्हर्नमेंटच काही एक भाग आहे का? जर हे ते असेल तर 100% मी सुद्धा तुम्हाला मशीन, माझ्याकडे गेल्या वर्षी 7च फॉर्म आले होते, सगळ्यांना मी मशीन मिळवून दिले. मशीन नाही मिळून दिलं, पैसे मिळून दिले, 13,000 रुपये एका महिलेच्या मुलींच्या खात्यावर टाकून दिले. म्हणजे तुम्ही पण आता आपल्याला सर्टिफिकेट आले, फार मोठी प्रोसेस असते. कमीत कमी 12 कागदाचा एक फॉर्म असतो तो. तीच तुमचा फॉर्म, तुमचे झेरॉक्स कागद, सगळी जिम्मेदारी माझी. फक्त तुम्ही मला वेळ द्या, मी सगळं फॉर्म, मी तुमचं सह्या घेऊन जाईल तिथं प्रकल्पाला येऊन, आपल्या पंचायत समितीला पण योजना असेल, प्रत्येक ठिकाणी तुमचं फॉर्म भरून देईल. ज्याप्रमाणे मी सायकलचं करतोय, आतापर्यंत सर्व मुलींचं सायकल डबल टेबल मिळून दिलंय.